दादा सोरे हे गावच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये असू दे, कुठलाही कार्यक्रम असू दे, त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती मोलाची असते आणि त्यांच्याकडून ती मदत जी मिळते त्या मदतीमुळे आज सर्व हा कार्यक्रम किंवा ही स्पर्धा अतिशय यशस्वी होते। या ठिकाणी दोन्ही संघांना मी परत एकदा शुभेच्छा देतो। दीपक धिंडे, साई वनगा, त्याच्यानंतर रोहित तेलिवडे आणि विनोद खुलात यांचा संघ, या संघाने आयोजित केलेला स्पर्धा हाही फायनल पर्यंत पोहोचला म्हणजे त्याने अतिशय उत्तम प्रकारचा खेळ केला आणि शेवटच्या सामन्यातही त्यांनी शेवटच्या बॉलापर्यंत लढत दिली म्हणजे तेही या कौतुकास पात्र आहेत, म्हणून मी त्यांचंही अभिनंदन करतो। आता मगाशी सांगितलं की एकनाथ घाटाळ हे या असोसिएशनचे अध्यक्ष आहेत। खरोखरच त्यांची अपार मेहनत आहेत। सगळ्यांना एकत्र करणं हे सगळ्यांना जमत नाही, ती एक कला आहे आणि ती कला त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची एक वापरलेली आहे, म्हणून त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो। खरोखरच जर विचार केला तर या स्पर्धेचा जर टोटल विचार केला तर 4 दिवसाची स्पर्धा, खूप मेहनत आहे। कार्यक्रम करणं आपल्याला सोपं वाटतं, परंतु त्याची अंमलबजावणी करणं हे फार कठीण आहे आणि त्यासाठी टीमवर्क लागते। एक कुठलाही माणूस हे काम करू शकत नाही आणि अशाच प्रकारचं काम मग ते एकनाथ धिंडे असतील, गुरु पागी असेल, सुरेश वांगड असेल, बाला वांगड असेल, जितू, दीपक धिंडे, खरोखरच सगळ्यांनी खूप मेहनत केली आणि त्या मेहनतीचं फळ की ही स्पर्धा यशस्वी झाली। तसं म्हटलं तर या स्पर्धेवर या ग्राउंडमध्ये होणारी प्रत्येक स्पर्धा ही यशस्वी होते, कारण प्रत्यक्ष भोलेनाथाचा आशीर्वाद आपल्याला येथे मिळतो। त्याच्यामुळे नक्कीच या क्रीडांगणावर कुठलाही व्यत्यय येणार नाही अशी माझी तरी खात्री आहे। मी परत एकदा दोन्ही संघांना धन्यवाद देतो, त्यांचे अभिनंदन करतो आणि आपल्या सर्व खेळाडूंना सांगतो, आई गावदेवी स्पोर्टच्या सर्व खेळाडूंना सांगतो की तुम्ही अशाच प्रकारचं कार्य करत राहा। आपण फक्त क्रिकेटच नाही तर समाजासाठी कुठेही आपण जर मदत करू शकलो तर त्यासाठी आपण पुढे यावं। आपल्याला जर कुठे माझी मदत लागली तर यशवंत सोरे नक्कीच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील अशी मी आपल्याला ग्वाही देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अतिशय चांगलं ही मनोगत आपल्याला इथे पाहायला मिळालं आणि त्यानंतर आपण बक्षीस वितरण कार्यक्रमाकडे आपण जाणार आहोत। आपण तत्पूर्वी आमचे ज्यांच्या वतीने ही मंडप डेकोरेशन्स आणि त्यानंतर डीजे ची व्यवस्था आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला, डीजे रोहित आपण या पुढे